काय मागणी आहे? आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। मोजे वाळूज ते टेंबापुरी मांडवा पांढरवड जो हा रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे। या रस्त्याचं काम चालू असताना रस्ता या ठिकाणी पूर्ण झाला नाही, तरी या जे अभियंता असतील या अभियंत्यांना ठेकेदारांना संगतमत करून 70 ते 80% बिल रस्ता पूर्ण न होता अदा केलेला आहे। या रस्ता या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे ही सर्वप्रथम आमची मागणी आहे। तसेच गंगापूर तालुक्यामध्ये लासूर स्टेशन या ठिकाणी प्राथमिक शाळा आहेत, त्या शाळेचं सुद्धा अर्धवट काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे। दुसरं लासूर स्टेशनमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेचं अर्धवट काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे, त्या आरोग्याच्या नावाखाली गुरु दानोरे येथे आरोग्य प्राथमिक उपकेंद्राचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्या उपकेंद्राचं काम अर्धवट असताना देखील या सर्वच कामाचं बिल येणं अर्धा% आणि 40 ते 50%, 70 ते 80% ठेकेदाराला बिल अदा केलेलं आहे। म्हणून आम्ही या जिल्हा परिषद समोर या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की जे अभियंता असतील, उद्योग काकड कार्यकारी अभियंता या सर्वांना पाठीशी घालून या अहवाल तयार करतात, कसं जागेवर स्थळ पाणी करतात आणि त्या ठिकाणी स्थळ पाणी करून काम पूर्ण झाल्याचा या ठिकाणी बनाव करून मोठे नाटे बिल तयार करून त्यांना 70 ते 80% बिल ठेकेदाराने येणं आतापर्यंत अदा केलेलं आहे। अन्नत्याग आंदोलन तुम्ही आज डायरेक्ट सुरू केलं, याच्यापूर्वी प्रशासन स्तरावर काय प्रयत्न केला, निवेदन वगैरे दिले? याच्यापूर्वी आम्ही दिनांक 22/4/2025 रोजी आम्ही जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी तक्रारी निवेदन दाखल केलेलं होतं। तसेच 4/6/2025 रोजी त्याही दिवशी आम्ही जिल्हा परिषदला तक्रारी निवेदन दाखल केलेलं आहे। परंतु या गेंड्याचं कातडीचे अधिकारी असताना शिवने कुठल्या प्रकारची आमची दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळं आम्हाला या ठिकाणी हा पवित्रा उचलावा लागला की आज आम्हाला जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ या शिवमुळे या ठिकाणी आम्हाला आली। ठेकेदार आणि तुम्ही कार्यकारी अभियंता सांगतात जिल्हा परिषद यांचं संगनमत कसं आहे? या ठिकाणी ठेकेदार कुठल्याही प्रकारचं काम न करताना रस्त्याचं बिल अदा करून घेतात। मग या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता असेल, डेप्टी इंजिनियर असेल, शाखा अभियंता असेल, यांचं सर्वांचं या ठिकाणी संगनमत आहे आणि या संगनमतामुळं या ठिकाणी 70 ते 80% बिल या ठिकाणी देतात कसं? मग या झोपीचं सोंग घेतात का? या जागेवर स्थळ पाणी न करताना या ठिकाणी ते काम करतात आणि ठेकेदार या अधिकाऱ्याला हाताशी धरून आपला जो मलिदा आहे तो त्याचं जे वाईट वाला तो पांढरा करायचं काम या ठिकाणी करत आहे। ते काम किती कोटी त्याची वर्क ऑर्डर ते काम आमच्याकडे या ठिकाणी पुरावा आहे। प्रत्येक काम हे 60 लक्ष, 40 लक्ष, 50 लक्ष, 70 लक्ष असं प्रत्येक कामाचं या ठिकाणी टेंडर आहे। यानंतर आता तुम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलं, जर प्रशासन जागे झाले नाही तर पुढचा पवित्रा काय असणार? यानंतर प्रशासन जागा जर झालं नाही तर आम्ही उद्या परवा शिवला घेरावा घातल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार। आपलं